सीना नदीला महापूर आलेला आहे आणि माढा तालुक्यातील सीना दारफळ या गावामध्ये आपण आहोत आणि या गावाला पूर्णपणे पाण्याने वेढा दिलेला आहे आणि या भागामध्ये लोक अडकलेले आहेत। त्या लोकांना रेस्क्यू करण्यासाठी खरं तर एनडीआरएफची एक टीम दाखल झालेली आहेत। आपल्यासोबत टीममधले काही हे आहेत। मला सांगा किती टीम आहेत, किती लोक आहेत आणि किती लोकांना आपण रेस्क्यू करताय? आम्ही सर टोटल आलेलो 5 एनडीआरएफ पुणेमधून 30 जण आलेलो आहे। 30 जण आलेलो आहे आणि आम्ही काल सायंकाळी 7 वाजेपासून पूर्ण रात्रभर 3 गावामध्ये रेस्क्यू केलं। हे 4थं गाव आहे आणि 90 या 95 माणसांना रेस्क्यू केलं आहे। त्याच्यामध्ये जवान, लहान, मोठे सर्व। किती दिवस ही टीम तुमची राहणार आहे यामध्ये? आता जोपर्यंत सर्वांना रेस्क्यू करत नाही तोपर्यंत। आपण या ठिकाणी बघितले की काही वृद्ध असतील, महिला असतील आणि लहान मुलांना देखील रेस्क्यू करण्याचं काम या टीमकडून केलं जातं आहे। आणखी 2 दिवस तरी ही टीम या भागामध्ये कार्यरत राहणार आहे। कॅमेरामॅन राजू मिसाळसह भारत नागने, सामटी न्यूज, माढा। करमाळा तालुक्याच्या सोलापूर जिल्ह्यातल्या पूर्व भागामधल्या संगुबा सीनाकाठी नदीवरती आम्ही सगळे ग्रामस्थ, जवळ 50-60 ग्रामस्थ, महसूल प्रशासनातले 12 तलाठी, 2 सर्कल आणि पोलीस पाटील आहेत, कोतवाल आहेत। रात्रीपासून आम्ही ह्या सगळ्या पूर परिस्थितीमध्ये अडकलेलो आहोत। महाराष्ट्र शासनाच्या सगळ्या यंत्रणेला आम्हाला सांगायचं आहे की आमची तुम्ही कृपया सुटका करावी, आम्हाला बचाव कार्य करावं। एनडीआरएफच्या माध्यमातून, हेलिकॉप्टरच्या माध्यमातून आमची सुटका करण्यासाठी प्रयत्न करावेत। महसूल प्रशासनाने सुद्धा आम्हाला या ठिकाणी रात्रीपासून त्या ठिकाणी मदत दिलेली आहे। तालुक्याचे आमदार नारायणआबांना आम्ही संपर्क केलेला आहे, खासदार धैर्यशील मोहिते पाटील साहेबांना संपर्क केलेला आहे। त्याबरोबर सोलापूर जिल्ह्याचे नैसर्गिक आपत्ती प्रमुख ढोले साहेब त्यांच्याशी बोललेलो आहे। तहसीलदार मॅडम शिल्पा ठोकळे मॅडम यांनी आतापर्यंत सगळी मदत कार्याला सुरुवात केलेली आहे, परंतु शासनाला आणि सगळ्या यंत्रणेला आमचा हात जोडून परिस्थिती आहे। लहान मुलं आहेत, वयोवृद्ध महिला आहेत, माणसं आहेत, स्वतः महसूल प्रशासनाची माणसं आहेत, पोलीस पाटील, सगळी यंत्रणा आम्ही इथं या ठिकाणी बसलेलो आहोत। 60, 70 ते 80 आसपासची सगळी ही जनता आहे, नागरिक आहेत। यांना वाचवण्यासाठी शासनानं, प्रशासनानं एनडीआरएफ येणं गरजेचं आहे, नाहीतर आमच्या या सगळ्या लोकांचा त्या ठिकाणी जीवितास धोका निर्माण होऊ शकतो। हे सीनाकाठीचं रौद्र स्वरूप या ठिकाणी निर्माण झालेलं आहे। प्रशासनाने आणि शासनानं वेळीच दखल घेऊन आम्हाला हेलिकॉप्टरच्या माध्यमातून या ठिकाणी आम्हाला मदत कार्य करावं अशी नम्र विनंती करतो आणि या सगळ्या लोकांना जीव वाचवण्यासाठी या सरकारने सहकार्य करावं। त्याचबरोबर या सीनाकाठच्या सगळ्या गावांमध्ये पाणी आहे, पुलं सगळी, बंधारे सगळे पाण्यात गेलेले आहेत, संपर्क तुटलेला आहे। त्यामुळे आम्हाला जीव महत्वाचा आहे। सत्ता संपत्ती सगळ्या बाबी आमच्या वाहून गेलेल्या आहेत। आम्हाला फक्त जीवाची पर्वा आहे। आम्हाला तेवढं वाचवण्यासाठी प्रशासनानं सहकार्य करावं। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।